नमस्कार मित्रांनो, मी गणेश कोमणे. एस टी महामंडळाने जे सवलतधारक प्रवासी असतात, अशा सवलतधारक प्रवाशांना यापुढे NCMC कार्ड हे बंधनकारक केलेलं आहे आणि यासाठी या प्रवाशांना नोंदणी करावी लागणार आहे आणि यासाठी नोंदणीसुद्धा सुरू झालेली आहे. आता ही नोंदणी कुठं करायची? कोणाला करता येणार? नेमकं हे कार्ड कोणाला मिळणार आणि कार्डाचे वैशिष्ट्य काय आहेत? याबद्दलची सविस्तर माहिती आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण देणार आहे. तर ह्याआधी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना ही माहिती शेअर करा. तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या म्हणजेच STच्या प्रवासात आता तंत्रज्ञानाची नवी पहाट उघडली. रोख व्यवसाय पलीकडे जाऊन पारदर्शकता आणि सोयीस्कर सेवा देण्याचे उद्दिष्ट ST महामंडळाचे नॅशनल कॉमर्स मोबिलिटी कार्ड म्हणजे ज्याला आपण NCMC कार्ड असं म्हणतो, ही प्रणाली लागू केली आहे आणि सध्या या कार्ड नोंदणी सुरू झाली असून प्रत्येक आगारात व विभागीय कार्यालयात सवलतधारकांनी योग्य ते कागदपत्र व शुल्क भरून NCMC कार्ड स्मार्ट कार्ड घ्यावे असे आवाहन ST महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. यापुढे विविध सामाजिक सवलतीचा लाभ घेण्यासाठी हे स्मार्ट कार्ड अनिवार्य असणार आहे. सवलतीची अचूक नोंद, पारदर्शी प्रतिस्फूर्ती आणि रोखविरहित व्यवहार या तिन्ही गोष्टी या प्रकल्पामुळे साध्य होणार आहे. या प्रकल्पासाठी ST महामंडळाचे मे-इपिक्स टेक्नॉलॉजीज लिमिटेड आणि NSDL पेमेंट बँक यांच्याशी करार केलेला आहे. आता मित्रांनो, हे कोणाला मिळणार आहे NCMC कार्ड? तर या नव्या योजनेत समाजातील विविध सवलतधारक घटकाचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये विद्यार्थी आहे, शालेय व तांत्रिक शिक्षक घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि सरळ क्रमांकाशी जोडलेले कार्ड दिले जातील. त्यानंतर ज्येष्ठ नागरिक व महिला, यामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिक, सर्वसाधारण ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवर्गाला आधार सलग कार्ड मिळेल. दिव्यांग प्रवासी ज्यातील त्यांना UDID क्रमांक जोडून विशेष सुविधा असलेले कार्ड मिळणार आहे. त्यानंतर पुरस्कृत व पत्रकार, स्वातंत्र्य सैनिक, अध्यक्षीय संस्कृतधारक पत्रकार आणि राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्यांना मुख्यालय विभागातील कार्यालयात आगारामार्फत याचं वितरण केलं जाणार आहे. या कार्डाचे वैशिष्ट्य काय असणार आहे? तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे याची किंमत आहे नवीन कार्ड ₹199 GSTसह आणि जर आपल्याकडे जुने स्मार्ट कार्ड असेल तर जमा केल्याने आपल्याला ₹149 हे कार्ड मिळणार आहे. याची व्हॅलिडिटी मर्यादा असणार आहे की किमान ₹100 आणि त्यावरील आपणाला ₹50च्या प्रतिसादात रिचार्ज करता येणार आणि म्हणजेच ते 100, 150, 200, 250, 300 अशा पलीकडचे. आणि याची रिचार्ज सुविधा जी आहे ती ETIT मशीन, आधार कार्ड संकेत, तर आपल्या मोबाईल ॲप किंवा नेट इव्हर्जन्स हे मिळणार आहे. आता महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, हे कार्ड काढण्यासाठी आपल्याला काय कोणची कागदपत्र असणं गरजेचं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांचा जो काही सरळ क्रमांक आहे तो असणं गरजेचं आहे आणि आधार कार्ड असणं गरजेचं आहे. त्यानंतर ज्येष्ठ नागरिक व महिला, अमृत ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी आधार कार्ड असणं गरजेचं आहे आणि जे दिव्यांग प्रवासी आहेत त्यांच्याकडे UDID क्रमांक असलेले ऑनलाईन केलेले जे काही प्रमाणपत्र असेल, ओळखपत्र असेल ते असणं गरजेचं आहे. आणि जे पुरस्कृत पत्रकार, स्वातंत्र्य सैनिक आहेत यांनासुद्धा आधार कार्ड आणि जे ते काही पत्रकार असतील, स्वातंत्र्य सैनिक असतील, ज्या संबंधित त्यांचे ओळखपत्र असणं गरजेचं आहे आणि त्यांना त्यांच्या विभागीय कार्यालयामधून NSTSC कार्ड मिळणार आहे, अशी ही माहिती होती. जर मित्रांनो आपण हे कार्ड काढलं नसेल तर लवकरात लवकर आपल्या जवळचे जे काही बस स्थानक असेल, आगार असेल, त्या ठिकाणी आपण हे कार्ड काढून घ्यायचं आहे. मित्रांनो, आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना ही माहिती शेअर करा. धन्यवाद.